We're not a thing. नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण करणार आहोत ठेचा पाव। तर ठेचा पाव करण्यासाठी पहिल्यांदा बघा आपण हा ठेचा करून घ्यायचा। त्यासाठी बघा मी आता ही हिरवी मिरची घेतलेली आहे, ही कमी तिखटामध्येच घ्यायची, मी थोडीफार तिखटच घेतलेली आहे बघा। आता ह्या 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या, आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये लसणाचं प्रमाण जास्त टाकायचं, कारण आपण हे ठेचा पाव करणार आहे। लसणाने काय होतं माहिती आहे का, ठेचा जो तिखट असतो ना, आता कोणाकोणाला कशी हिरवी मिरची तिखटच मिळते, नॉर्मल तिखट मिळत नाही, जशी मला भेटली बघा। आज नॉर्मल तिखट नाही, थोडीफार तिखट आहे। मग याच्यामध्ये काय करायचं, आपण लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं पण घ्यायचं। तर आता ठेचा बनवूया आणि ठेचा पाव बनवून दाखवते मी। आता ठेचा करायच्या वेळेस बघा पहिल्यांदा आपण थोडंसं ह्याच्यामध्ये तेल टाकायचं, 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये ही मिरची भाजून घ्यायची। आता बघा मिरची तडतडायला लागली ना की लगेच आपण ह्याच्यामध्ये हा लसूण जो आहे तो टाकायचा आणि तो छान असा भाजून घ्यायचा। तर बघा माझ्याकडे हे लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मी ह्या कशा 6-7 घेतलेल्या आहेत, तर तुम्ही त्याचं प्रमाण डबल करायचं। आता हे छान असं भाजून घेते आणि लगेच आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हे जिरं पण टाकून घ्यायचं। आता हे छान भाजलेलं आहे। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। आता हे छान भाजल्याच्या नंतर मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट टाकून हे छान असं बारीक करून घेते। आता याच्यामध्ये बघा मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट टाकून घेते। तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे कूट होता म्हणून मी हा कूट टाकलेला आहे। कच्चे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे अख्खे तेही तुम्ही टाकू शकता। तर त्याचबरोबर बघा मी चवीनुसार मीठ टाकते याच्यामध्ये, कारण आपला ठेचा कसा कमी आहे ना, तर चवीनुसारच मीठ टाका। त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीरही टाकणार आहे। आता ही भरपूर सारी कोथिंबीर टाकून आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते। आता बघा हा आपला ठेचा मी बारीक करून घेतलेला आहे, जास्त बारीक करायचं नाही, अशा पद्धतीमध्येच बारीक करायचं म्हणजे घबरायचं। आता इथे बघा मी हे 4 बटाटे आहे ना शिजवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडेफार मसाला टाकणार आहे आणि ह्याचं जे स्टफिंग आहे ना आपण पावाच्या आतमध्ये ठेच्याबरोबर भरून घ्यायचं। ते तुम्हाला मी दाखवते कसं करायचं ते। आता हे मी का घेतलेलं आहे माहिती आहे का, कारण कसं माहिती आहे का, फक्त ठेचा पाव केलात ना तर फक्त मोठी माणसंच खाऊ शकतात, पण हे जर स्टफिंग करून असं टाकलं ना की कसं तुमच्या घरात लहान मुलं असतील शाळेत जाणारे तर त्यांच्या डब्यालाही छान, म्हणजे कसं ठेच्याचाही प्रमाण आणि बटाट्यामुळे ठेचा कमी लागतो तिखट, म्हणजे कसे लहान मुलं पण हे ठेचा पाव आहे ना तो शाळेमध्ये घेऊन जाऊ शकतात डब्यासाठी। आता हे बटाटे आहे ना मी स्मॅश करून घेतलेले आहेत छानपैकी। आता ह्याला आणखीन आपण चटपटीत करण्यासाठी थोडेफार ह्याच्यामध्ये मसाले घालूया आणि सोबतच थोडा पहिल्यांदा हा कांदा घालून घ्यायचा। कांदा अगदी थोडासाच घ्यायचा, मी 1 ते 1.5 चमचा हा कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडीशी ही कोथिंबीर घालणार आहे। लगेच आपण त्याच्यामध्ये थोडासा हा जो ठेचा आहे ना तो केलेला ह्याच्यामध्ये टाकायचा। थोडासा आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा, थोडंसं काळं मीठ टाकायचं। आता काळं मीठ टाकल्याच्या नंतर आपण जे प्लेनवाले मीठ असतं ना त्याचं थोडंसं प्रमाण कमी करायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये काळं मीठ सेंधव मीठ टाकलेलं आहे, त्याचमुळे आपण आता हे प्लेन मीठ आहे ना हे थोडंसं टाकून घ्यायचं चवीनुसार, अगदी नाही टाकलं तरी चालते। आता आपण एवढे सर्व घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आणखीन छान करण्यासाठी थोडंसं ह्याच्यावरती चीज असं किसून टाकायचं। आवडतं माहिती का, चटपटीत असा आपला हा ठेचा पाव आहे, त्याच्यामुळे थोडंसं चीज हे आता किसून टाकायचं, म्हणजे कसं लहान मुलं खातात हे आवडीने, मोठेही खातात, पण कसं लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा असं चटपटी नाश्ता म्हणून हे अतिउत्तम हा पाव।
आता हे एवढं सर्व मी एक क्यूब, तुम्ही अशी छोटीशी क्यूब असते ना चीजची, ते एक क्यूब टाका किसून अशी. आता हे सगळं मी असं मिक्स करून घेते आणि मग आपण हे पावामध्ये भरायचं आणि ठेच्यामध्ये एकदम फ्राय करून घ्यायचं. आता हा पाव बघा मी अशा प्रकारे मी मधून कट करून घेतलेला आहे. आता ह्याच्या आतमध्ये आपण हे जे बटाट्याचं केलेलं आहे ना हे भरून घ्यायचं. ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते सगळं, चीज वगैरे, थोडासा ठेचा, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये थोडंसं असं हे भरून घ्यायचं. आता आपण एका तव्यामध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये, ज्या तुम्ही ह्याच्यामध्ये करत असाल ना, तर मी फ्राय पॅन घेतलेला, अगोदर ह्याच्यामध्ये ठेचा करून घेतला, तो ठेचा बाहेर काढला, बारीक करून वगैरे घेतला, तुमच्यासमोर सगळं दाखवलं. तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं बटर घेते. आता बटर छान असं विरघळून द्यायचं. आपण त्याच्यामध्ये टाकायचा ठेचा. बटर टाकल्याने काय होतं माहिती आहे का, कोणाकोणाच्या मिरच्या जर तिखट असतील ना तर ते तिखटपणा कमी होण्यासाठी मी बटर टाकलेलं आहे. आता बटर छान असं बघा वितळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकायचा हा ठेचा. बटरमध्ये ठेचा भाजल्याने इतका भारी लागतो ना, सेम आपण खूप छान लागतो. म्हणून कसं माहिती आहे का, तेलाच्या ऐवजी आपण ह्याला बटरमध्ये भाजून घ्यायचं. आता याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लगेच आपण ह्याच्यामध्ये हा पाव आहे ना तो पहिल्यांदा ह्याच्यामध्ये जे भरलेलं आहे ना बटाटे वगैरे, हे पहिल्यांदा असं करून घ्यायचं. थोडंसं हे असं करायचं म्हणजे कसं बटाट्याला तो ठेचा लागतो आणि उरलाला आपण लगेच हे असं करून घ्यायचं. हे बघा तसा ठेचा लागलेला आहे छान. आता हा आपण जर जास्त गरम असेल तर हाताने करू नका, चमचा घ्या किंवा उलातनं वगैरे घ्या. आता आपण ह्याला उलटं पालटं असं छान असा भाजून घ्यायचा. चारी बाजूने खूप छान असा भाजून घ्यायचा. आता हे पाव बघा मी दुसराही पाव टाकलेला आहे त्याच्यामध्ये भाजायला. चारी बाजूने छान असा भाजून घ्यायचा. आता माझे बघा हे पाव सगळ्या बाजूने मी भाजून घेतलेले आहे. आतून बघा हे बटाट्याला पण ठेचा लागलेला आहे, आतमध्ये चीज वगैरे सर्व टाकलेलं आहे. इतका भारी लागतो ना, खूप छान, फक्त करून खावा. आता हा आपण पाव आता आणखीन भाजून घ्यायचा. पाव भाजताना बटर आणि ठेचा टाकून घ्यायचा. बटर जास्त टाकायचं म्हणजे कसं चव छान लागते. ठेचा पाव आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी. आता आपण ह्याच्यावरती आणखीन थोडंसं चीज टाकायचं आहे. आता थोडंसं आपण ह्याच्यावरती चीज टाकून घ्यायचं. आता ह्याच्यावरती चीज वगैरे टाकून झालेलं आहे. तुम्हाला ह्याच्यावर सोबतच टॅमॅटो सॉस बरोबर खावा किंवा दुसरी हिरवी चटणी असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर मी ह्याच्यामध्ये फक्त घेतलेला आहे टॅमॅटो सॉस. आता टॅमॅटो सॉस बरोबर हे खायलाही छान लागतं किंवा हिरवी चटणी बरोबरही छान लागतं किंवा गोड चटणी असेल त्याच्याबरोबरही छान लागतं. तुम्ही कशावरही खाऊ शकता. बरं कसा वाटला आता माझा ठेचा पाव? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. I don't wanna play, so don't say you need me when I walk away.